तर हा बघा चिप्स एक खाट भरून झालं बघा. 2 किलोचा एक खाट भरला फक्त 2 किलोचा. अजून राहिलंय की पण ते शिजवलेलं सगळं संपलं. थोडंसं राहिलंय एवढं. आता ही कुठं तर जागा बघून थोडं थोडं इसकटायचं उगं थोडं आहे. तर हो का काव्या आली शाळेतनं. आल्या शाळेतला चाड्या लावायला लागली मला. हो का अजून दप्तर तिथंच आहे, पाण्याची बाटली तिथंच आहे. आज आम्हाला प्रकल्प दिलाय. होय. तो गणिताचा वर्गातच केला, हिंदीचा राहील. होय. तर आल्या झालं बघा तिला टेन्शनच आलं. धुणं बघितलं की मला म्हणते अयो मम्मी धुणं तर किती आहे ग आणि काम तर किती पडलंय ग. म्या म्हणलं बाये पडू दे ग म्हणलं. माझी मी धुणं धुते म्हणलं, घरं पुसते म्हणलं. आता घरातला खाट बाहेर काढलाय, सगळं सामान व्यवस्थित ठेवते. आता हे खाटकवर बाहेर तुम्हाला सांगते पहिला पाऊस पडूस तर आता घरात बसायची कोणाची हिंमत होत नाही. आपलं उन्हाळा सण झालं का नाही करून खाट टाकायचा इथं सावलीला झाडाखाली. झाड पण बघा असं नागाच्या फडीवणीच आहे. त्याच्या खाली खाट टाकायचा, त्याच्यावर गादी टाकायचे, दिवसभर रात्री झाडाखाली. इथं ऊन आलं की पुन्हा दारात येते सावली वाट्याच्या खाली. त्यामुळे या बसा. काय चहा पाणी करायचं का? बिन लाजा तर कसायचा असा माझ्यावानीच. हा अरे मी तरी कापडं घालते, तुला कापडं बिपडं घाला येत नाही वय? लाज वाटत नाही असं हिंडायला? जा की बापाला सांग तेवढे कापडं आण म्हणाव, कमीत कमी चढी तरी. बिगर चढीचा हिंडायला लाज सुद्धा वाटत नाही बाया. आम्ही कापडं घालून लोक आम्हाला नावं ठेवायला लागले. ते ह्यांना लाजा वाटत नाही का? असलं व्हिडिओ करतात तसलं व्हिडिओ करतात. आता काय बघा कसं जरी व्हिडिओ केलं तर लोक नावं ठेवणारच आहे. ते ठेवणार आहेत का नाहीत? लोक कसलं पैशासाठी व्हिडिओ करतात. आम्ही तर अंगभर कापडं घालून व्हिडिओ करतो. भले नका का नसाना मेकअप, नका का नसाना झिंजवाल पकवाल, तसंच मोकळं का असना, त्याच्या जटाका झालेल्या असना, पण आम्ही नीटनेटकं व्हिडिओ करतो. अव असंच असतं या मोठ्या लोकांना केलेली फॅशन आणि आम्ही केलेली. पटतंय का तुला? लाज वाटते का तुला? फाटकी तुटकी कपडे आम्ही घातली की लोक आम्हाला म्हणतात की भिकारी. लोक लगेच आम्हाला नावं ठेवतात लय गरीब आहे. आणि मोठ्या लोकांना फाटकी तुटकी कपडे घातली की फॅशन. काय सांगावं? मोठ्या लोकांना पैसे मागितलं की त्यांना मदत, आणि आम्ही मदत मागितली की आम्हाला भीक. का व किती खालच्या थराला जाऊन बोलचा लेकराला. पण मी मागत नाही, मला सहखुशीनं प्रेमानं देते ती बघा. मी बी घेते. काय करावं? पण आजकाल कोणी दे नाही, भीक बी दे नाही, मदत बी दे नाही. काय करावं? आपल्या कष्टाचं आहे तेवढं पुरतंय की पुरून उरतंय. कष्टाचं कधीच कमी पडत नाही, बरोबर आहे का नाही? पण माझं प्लॅनिंग एक चालू आहे, एक रिडकू घ्यायचं काळ भंगार असं माझ्यावानी तेल वतल्यासारखं आहे का नाही? मी आहे का नाही? समजा मी जर भारतात नसते आणि मी जर आफ्रिकेमध्ये असले असते तर सगळ्यात सुंदर मीच दिसले असते का नाही? मग कारण त्यालाच काळ्या भंगार काळ्या कुळकुळीत असते त्या, पण त्यांच्यापेक्षा थोडा कलर आहे मला, आहे का नाही? लागल्या बघा माशा तोंडावर बसायला. अरे बाबा रोज 12-1 वाजते आंघोळ करायला मला. आज लवकर 8 वाजताच आंघोळ केली. पहाटे 8 वाजता आंघोळ केली, चहा पाणी केला. पोरग शाळेत सोडायला गेली पण पोरग नग म्हणलं शाळा, त्याचं पोट दुखायला लागलं, ठेवलं त्याला घरीच. गरिबाची लेकरं अशीच असते ते बघा. काय कमेंट अशा पण आल्या ते की तुझी लेकरं लय आगावपणा करतात, जरा त्यांना वळण लाव. आमची लेकरं तुम्हाला सांगू का,
आनंदी जीवन जगतात त्यांच्या मनासारखं. त्यांना कोंडून ठेवलं जात नाही, त्यांच्यावर अभ्यासाचं प्रेशर दिलं जात नाही. लहानपणाचं ते आनंद घेतात. लहानपण कसं असतं ना, त्याचा आनंद घेतात. आम्ही तर लय आनंद घेतला लहानपणीचा. कुणाचं बंधन नाही, कुठं गेला कुठं आला, काय खाल्लं, कुणाचा मार खाल्ला, कुणाचा नाही खाल्ला, कुणाला मारून आला, कुणीच कुणाला विचारत नव्हतं. आई बाप उठून सकाळी कामाला गेली. बाप आई तर नव्हती सोडा आम्हाला, बाप होता, बापन मोठी बहीण. सकाळनं स्वयंपाक करायचं, धुणं भांडी करायची आणि दोघं माय लेकरं कामाला जायचे. म्हणजे बापन लेक, मोठी बहीण आणि कामाला जायचे. आम्हाला कशाची शाळा आणि फिळा. आमच्यासारख्याच गायबाने 2-3 पुरी मातंग समाजाच्या होत्या. खरंच त्यांच्या आईनं आम्हाला लय, त्यांच्या सख्या आईबाने जीव लावला. त्यांच्या घरामध्ये बाजरीच्या भाकरीचं वाळलं तुकडं, तेल, चटणी जे असेल ते खायचं. भांडणं बी करायची, मारामाऱ्या करायच्या. आणि पुन्हा मग माणसं सगळी कामावरनं यायला उशीर व्हायचा. येऊस तर मग इथून तिथून हातरून टाकायचं. त्यांची 5-6 लेकरं आणि मी सोने त्यात मिक्स व्हायचं. आम्ही सगळी बारकी होती. इरबळ खेळायचं, कुठं बी हिंडायचं, कुणाचा बी मार खायचा, पायात चेपल ना फिपल असं हिंडायचं. तसा आनंद आता कुणीच घेऊ शकत नाही. आता लेकराला खवळलं तर आया भांडायला जात्या का नाही. आणि आताच्या लेकरांना दबावले आहे. पहिली जिंदगी लय भारी होती. आताच्या लेकरांना ते आनंदच नाही. आणि आमची लेकरं जे आहेत का नाही, ते जीवनाचा आनंद, लहानपणाचा आनंद दिवस. आता बघा मोठी जर झाली, त्यांना जर कळायला लागलं, बघा जिल्हा परिषदच्या शाळेला सुद्धा 4थी पर्यंत नो टेन्शन आहे. 5वीच्या पुढं त्यांना प्रेशर येतं. आणि तशी इंग्लिश शाळेत टाकायचं काय सुखाचं काम नाही. आपल्या गरिबी लायकीनंच सगळं आहे का नाही. आमच्या लेकरांना वळणं मनानं लागतं. ते आता आम्हाला पण वळण लावाय कोण नव्हतं. आई बाप कामाला जायची, घरातली माणसं कामाला जायची, आम्ही बोंबलत हिंडायचो. शेवटी लगीन करून दिल्यावर संसार केलाच. साधं सुद्धा लगीन केलं, लेकरं झालीच. नवरा कसा जसा भेटल तसा भेटला, संसार कडला आणलाच, है का नाही. प्रत्येक जीवनाचा आनंद मी एकटीनं घेतला. तुम्हाला कसं वाटतंय सांगा. बसले सावलीला, आता पाणी आहे चालू, घेते धुणं धुवून, घरं घेते पुसून. भाकरी कालवून तर काय करायचं नाही. भाकरी करणार आहे मी, कालवून तर काय करायचं नाही. मटणाचं कालवून लय मोठं आहे बघा. काल अर्धा किलो आणलं होतं. हिरबळ जाईल. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धुणं तर लय आहे धुवायचं. पोराचे आता सगळे शाळेचे कपडे धुवून टाकते. त्याचे कपडे मी 2-3 दिवस धुतलेच नाही. ते कावीज धुत होते, कावीजनं धुतल्याला धुणं मला पटत नाही. पण उगाच तिनं कामाच्या नादी लागावं म्हणून आपलं धुबाया म्हणायचं तिला. लय चांगले मग एकदाच मी काढत असते ढिगारा कपड्याचा. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.